जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये टोमॅटोची आवक काही प्रमाणामध्ये मंदावलेली आहे। यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे टोमॅटोचं पीक चांगलं आलेलं नाही। बाजारभाव 1000 रुपयापर्यंत मिळाला तरी शेतकऱ्यांचा तोटाच होणार आहे असं शेतकरी बांधव सांगतात। सध्या चांगल्या टोमॅटोला बाजारभाव 700 ते 800 रुपयाला एक क्रेट याप्रमाणे मिळत आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामुळे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतं आहे। सध्या या ठिकाणी सकाळी 6:30 वाजताच मार्केट सुरू होतं आहे, परंतु मार्केटची वेळ सकाळी 9:30 नंतर सुरू व्हावी अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे। या संदर्भामध्ये शेतकरी बांधव आणि बाजार समितीचे संचालक काय म्हणत आहेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। काय भाव मागतायत? 550 मागतात। 550 मागतायत। आजचे बाजार काय? 600, 650, 600, 650, 700 पर्यंत आहे। बाबा कुठून आले? बोरी। काय भाव मागताय? 650 रुपये। 650। तुमची अपेक्षा काय? काय नाही 700 पर्यंत। कुठली टोमॅटो ती? कुठली जाते? व्हरायटी कोणती? 575। 575। एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च येतो लाख रुपये गेले। आम्ही दिली 600 रुपये। 600 ने कसं काय मार्केटमध्ये व्यवस्था? चांगली व्यवस्था। व्यापारी वगैरे व्यवस्थित नियोजन? काय तक्रार नाही? नाही, काहीच नाही तक्रार, काहीच नाही। सध्या आवक किती होते? आवक होते, सकाळी राहते आवक, पण तासभरात होते मोकळं। किती वाजता सकाळी चालू होतं मार्केट? 7ला चालू होतं। 7ला चालू होतं। वेळ योग्य अयोग्य लवकर? नाही, चांगली वेळ, चांगली चांगली वेळ आहे ना? हे काय लागेल बोल? हो, काय भाव 400 मागताय? रुपये। जा सगळं खाली होईल एक जागी। नाही हो शेट। मग 1 नंबरला काय? 4.25। कौन सा नंबर है? कौन किसको लगा है? हो, आज काय बाजार आहे? बाजार आहे ना 600, 650, 650। आवक किती? 20,000 असं ना। सकाळी मार्केट किती वाजता चालू होतं? सकाळी मार्केट 7 पासूनच चालू होतं। किती वाजेपर्यंत समाप्त होतं? 10 वाजेपर्यंत संपूर्ण। 10 वाजेपर्यंत। बाजारात अशी वाढतील का? काय परिस्थिती राहील? अशीच राहील बाजार, अशीच राहील। इथलं माल आहे देशभरात बाजार आहे अशी राहील। आज काय बाजार भाव आहे? 500 ते 700। 500 ते 700। तो काय बाजार योग्य अयोग्य कमी जास्त? बाजार जरी वाटत असले वाणी साहेब, तर आज उत्पादनाची अशी परिस्थिती झाली, एकरी 400 ते 500 कॅरेटच्या वर यावर्षी उत्पन्न निघणार आहे। यावर्षी जर तुम्ही बघितलं तर उष्णतेने सगळं इथून पाठीमागचे सर्व उच्चांक मोडले आणि त्यामुळे टोमॅटो हा डेव्हलप झालेला नाही। आज जरी 700 नाही 1000 रुपये जरी बाजार झाले तरी आज शेतकऱ्यांचे फक्त भांडवल निघणार आहे, काहीच भेटणार नाही त्यांना यावर्षी। बाजार वाढले तरी परवडत नाही, नाही। उत्पादन घटलं। उत्पादन जे 2000 कॅरेट निघत होतं ते जर 400-500 कॅरेट निघायला लागलं आणि त्यात पण जर पाहिलं तुम्ही सुपरची जर 90 कॅरेट निघाली तर त्यामागे 70 कॅरेट मिडियम निघते। म्हणजे गुबी पण पिकते, मिडियम पण पिकते आणि सुपर पण पिकते। त्यामुळे बाजाराचं काही तुम्ही जर पाहिलं असेल, बाजार एवढे असून सुद्धा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चैतन्य नाही आहे। काय मार्केट कमिटीकडून काय अपेक्षा? मार्केट कमिटीकडून अपेक्षा सगळं बरोबर आहे, फक्त मार्केटचं जे टायमिंग आहे, मार्केटचं टायमिंग आहे सकाळी 7ला चालू होतं मार्केट। मग किती वाजता पाहिजे? मार्केट कमिटीला विनंती आहे, मार्केट हे 9ला चालू झालं पाहिजे। 9 ते 1 वाजेपर्यंत मार्केट चालू ठेवलं। 9 ते 1 चालू झालं पाहिजे। आता किती वाजता चालू होते? आता 6:30लाच मार्केट चालू होतं। वेळ चुकीची आहे। आता वेळ म्हणजे मुंबईवाले व्यापारी म्हणतात इथून 12 वाजता घरी पोहोचायला, 12-1 वाजता आणि परत सकाळचं 3-4 वाजता निघायला।
आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक पण आहेत. साहेब, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे टोमॅटोचं मार्केट सकाळी खूप लवकर होतं, वेळ बदलायला हवी. बऱ्याच शेतकऱ्यांनी तर सांगितलं आहे की टोमॅटो मार्केटची वेळ बदलायला पाहिजे आणि त्यात थोडंसं तथ्य पण आहे. कारण आदल्या दिवशी जो माल तुटून येतो आहे तो संध्याकाळी घरी असतो आणि सकाळी 7 वाजता मार्केटला येतो. म्हणजे तो शिळा माल असतो ॲक्च्युली. आणि जिथं आपलं लोडिंगचे चालतात कमीत कमी 3-4 दिवसाची मार्केट असतात समोर. जर समजा टायमिंग चेंज झाला तर 10-11 वाजता जरा किंवा 12 वाजल्याच्या पुढं फ्रेश माल तुटून आला ना तर पोचायला चांगलं राहतं आणि व्यापारी पण वाढतील त्या निमित्ताने. माझं तुम्ही संचालक एक घोडं आणलं कुठे? घोडं आणलं नाही. आता एक काल परवापासून लोकांची मागणी आहे. थोडंसं सर्वांशी चर्चा करून आपण त्याच्यावरती नक्कीच प्रयत्न करू, कार्यवाही करू. हो, संचालक म्हणतात लवकरच वेळ बदलू. निश्चित त्यांनी याचा विचार करून. आणि काय होतं तिथून मागच्या काळात जर बघितलं आपण तर मार्केट 11-12ला चालू व्हायचं आणि दिवसभर मार्केट. मग फ्रेश माल जो तोडून आणायचा शेतकरी, जो फ्रेश माल आणि लगेच पॅकिंग होऊन जायचं. आज लवकर काय मार्केट होतं चालू कोणी केलं मग? नाही आता ते ॲक्च्युली काय आलं होतं, लवकर मार्केट कोरोनाच्या टायमिंगमध्ये चालू झालं होतं. तेव्हा प्रशासनाचे काहीतरी निर्बंध होते ना, तेव्हा सकाळी 2 ते 3 तासाचं मार्केट होतं. आणि त्या पिरियडमध्ये बीड वगैरे तिकडनं पण माल येत होता. मग तो जो रूट पडला तो तसाच रूट पडलेला आहे. असं म्हणजे स्पेसिफिक असं वेगळं टायमिंग कोणी केलेलं नाही. ते कोरोनाच्या टायमामध्ये झालं होतं. आता हे लवकर मार्केट चालू झालं मग काय होतं, एक दिवस माल शिळ होतो. आता कालचा माल तोडला आम्ही सकाळी लवकर आणतो. मग हा जो माल एक दिवस आधी तोडल्यामुळं हा माल पुढं पोचायला त्रास होतो. त्या हिशोबाने माल लूज पडतो पुढं. आणि जर फ्रेश माल आणला आजचा आज तोडून तर व्यापाऱ्यांचा पण फायदा होईल त्यात आणि माल पोचन वेळेत आणि त्यांना पण पैसे येतील. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे वेळेत भेटतील किंवा फायदा होतील. म्हणजे मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल काय सूचना? मार्केट कमिटीचा कारभार चांगलाच आहे. काँग्रेस साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, अतिशय व्यवस्थित नियोजन करून इथं गाड्यांच्या म्हणजे इथं मार्केट तुमकडून नाही ती बाहेर लाईन लावणे अतिशय योग्य कारभार चालला मार्केट. आता मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काय फायद्याची तोट्याची योग्य अयोग्य? पाठीमाग 2 वर्षापासून चालू केली आहे. आता पाठीमाग कंप्लीट आली जेवणाची तर कॅन्टीनवाला पण बदलले आणि आता अतिशय सुंदर असं जेवण मार्केट कमिटीच्या माध्यमातून आता भविष्यात टोमॅटोची आवक जास्त होऊ शकते. काय अपेक्षा, काय सुधारणा? टोमॅटोची आवकच जास्त होऊ शकत नाही. आता जर तुम्ही यावर्षी जर बघितलं तुम्ही मागच्या वर्षीच्या 5-6 पट लागवडी आणि मागच्या वर्षी एवढी सुद्धा आवक नाही होत. मी तुम्हाला सांगितलं जे 2000च्या एवढे होतं ते 400-500 कॅरेटवर आले. त्यामुळे होऊ शकत नाही. आता जर कंपन्यांनी नवीन या टेम्परेचरला चालणाऱ्या हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केल्या पाहिजे तरच टोमॅटो या पुढच्या काळात टिकू शकतो किंवा येऊ शकतो. आता मार्केट कमिटीमध्ये या अगोदर जेवणाची व्यवस्था तुम्ही 2 वर्षापूर्वीपासून चालू केली. मधल्या काळामध्ये काही लोकांच्या तक्रारी होत्या. आता तुम्ही ठेकेदार बदललाय, सध्याची काय परिस्थिती? चांगले जेवण आहे. 1 नंबर जेवण दिलं जातं चांगल्या प्रतीचे, चांगल्या दर्जाचं. त्यामध्ये गुरुवारी स्वीट देतात, गुलाबजाम, आमरस बिमरस, पुरी भाजी. गुरुवारच्या दिवशी जेवण गोड असतं पण जेवण चांगल्या प्रकारे. तर तुम्ही इथं व्यवस्थापक आहात, शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे याची वेळ बदलायला हवी. संचालक साहेबांनी पण सांगितलं तर आम्ही निश्चित वेळ बदलू. काय प्रशासनाच्या वतीनं काय नाही बदलता येईल ना, शेतकऱ्यांची मागणी असेल तर संचालक मंडळ निर्णय घेऊन वेळ बदलता येईल, काय अडचण नाही. मागच्या वर्षी आपण वेळ बदलली होती, 9चा टायमिंग केलं होतं पण शेतकऱ्यांनी काही ऐकलं नाही. ते म्हणले आम्हाला हाय तोच टायमिंग पाहिजे, परत हाय त्या रुटीनलाच चाललं. मग आता हा मेळ कसा बसणार? होऊ शकतो ना, संचालक मंडळ मिटिंग घेऊन सांगून ते त्या टायमाला आपण जाहिरात करू आणि टायमिंग बदलू शकतो. हो, शेतकऱ्यांनी सांगितलं का हाच वेळ योग्य आहे? नाही, पाठीमागच्या वर्षी काय झालं, कोरोनाच्या काळात एक वेगळा नियम पडलाय. हा काही कोरोनाचे निर्बंध होते. शेतकऱ्यांमध्ये एकोपा होईल का? हा होईल ना, शेतकऱ्यांमध्ये होईल. आणि व्यापाऱ्यांचा पण काय म्हणणं आहे, 1 दिवसचा माल शिळा येतो आदल्या दिवशी मार्केट असल्यामुळे. आज जर फ्रेश माल आला तर अधिक फायदा व्यापाऱ्यांना होईल आणि व्यापाऱ्यांना 2 पैसे भेटले तर शेतकऱ्यांना 2 पैसे वाढून भेटतील. निश्चित याचा फायदा दोन्ही घटकांना होईल. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय टोमॅटो आणली का विकायला? हा, टोमॅटो आणले. काय सध्या बाजार आहे 700-750 रुपये. चांगले माल खपतात. चांगले. आवक कशी आहे? आवक काय होते, सकाळी 2 तासाची मंडी असल्यामुळं आदल्या दिवशी माल संपूर्ण तोडला जातो आणि 2 तासात माल आल्यामुळं आवक असं जास्त आल्यासारखं दिसून येतं. टोमॅटोचं मार्केट सकाळी फार लवकर सुरू होतं. वेळ योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. कारण काय होतं, आदल्या दिवशी सगळे शेतकरी माल तोडतात, 2 तासात मंडीचा टाईम असतो. त्यामुळे अचानक गर्दीसारखा परिणाम दिसून येतो आणि कधी कधी याचा परिणाम बाजारभाव पण ढासळतो. असं होतं. काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय नाही, 10-11च्या नंतर जर मार्केट जर चालू केलं तर माल पण आमचा सकाळचा फ्रेश तुटून येईल. व्यापाऱ्याला पण पुढे विक्रीला 1 दिवस वाढेल. किंवा आता हे पावसाचं वातावरणाचा प्रकार आहे त्याच्यामुळं काळं डाग किंवा चट्टा असतील ह्या गोष्टी कमी होतील. काय टोमॅटो मार्केटमध्ये
जी वेळ सध्याची आहे ती सकाळी 6:30-7ला असते, ती योग्य की अयोग्य का बदलायला हवी? ही अयोग्य वेळ आहे, चुकीची वेळ आहे. सकाळी काय होतं, शिळा माल येतो काल तोडलेला, तो सकाळी टाकायला गेला का मालही थोडा लूज होतो हिटमुळं. आणि सकाळी मार्केट व्यापारी पाडी देतात, एकदम माल खरेदी करते नाही, माल तुंबून देतात, नंतर काही भावात खरेदी करतात. त्याच्यामुळे माल पहिल्या जशी वेळ होती दरवर्षीप्रमाणे 9च्या नंतर मार्केट चालू व्हायचं, ते रेग्युलर मार्केट 9च्या नंतर 4-5 वाजेपर्यंत चाललं पाहिजे रेग्युलर. आता चौली पावली व्यापारी सुद्धा काही मार्केट कमिटीमध्ये फिरतात, त्याचा शेतकऱ्यांना फायदा का तोटा? ते काय ते पडून मागायचं असं, त्यांना लाईन लागलेली पाहिजे फक्त. तुमलं काय एकदा मार्केट मग सरकारी भावात चालू करतात, जी जास्त गर्दी झाली की व्यापारी सोयीनुसार खरेदी करतात, शेतकऱ्यांचा तोटा होतो. म्हणजे मार्केट कमिटीनं लक्ष दिलं पाहिजे, मार्केट कमिटीने लक्ष दिलं पाहिजे, संचालक मंडळांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.